खाली स्थानिक पातळीवर दिलेल्या आहे. ह्या चर्चा स्थानिक पातळीवर चाललेल्या आहेत. स्थानिक पातळीवर आता बघा, मुंबईला पुणा वगैरे या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढते आहे, काही ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना लढते आहे. आता तिथं अजितदादा नसेल तर स्थानिक पातळीवर तिथं चर्चा होत आहेत आणि त्या चर्चा करताना ते निर्णय घेत आहेत की त्या निर्णयाचे अंतिम शेवटी हा सगळा जो आलेख आहे हा एकमतावर येणार कुठे जागा वाटपावर. जागा वाटप सन्मानजनक असेल तर तो मार्ग निघेल. त्यामुळे अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये एकमत झालं तर पुढचा प्रस्ताव निर्णय लाईल, नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही. परंतु अजित पवार एकीकडे आता सतेज पाटील काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत देखील बोलताना पाहायला मिळतात. काँग्रेस तुमचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, तिथे देखील त्यांची बोलणी सुरू आहे. असं आहे की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, उभाटा असेल सगळे स्वतंत्र चर्चा करतात. याचा अर्थ असा नव्हे की स्वतंत्र कोण चर्चेला बसतोय. आम्ही ज्या काही चर्चा होणार आहे त्या चर्चेच्या संदर्भातली भूमिका ही एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेणार आहोत. मुंबईमध्ये स्पष्ट झालाय का, कारण का काँग्रेसने मुंबईमध्ये एकटं लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग तुम्ही शिवसेना एकत्र लढणार म्हणजे आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतोय. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशा प्रकारे एकत्र येण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. मी परत एकदा सांगतो, शेवटी निवडणूक लढवणारा हा कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, जो निवडून येणार आहे त्याला प्रायोरिटी, इलेक्टेड मेरिट हा भूमिका घेऊनच तशा प्रकारची निवडणूक व्हायला पाहिजे. तशा प्रकारचा सन्मानजनक अशा प्रकारचा मार्ग निघाला तर आला चांगल्या प्रकारचा होईल. पुण्यामधले एक अजित पवारांचे पदाधिकारी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, परंतु चिन्ह मात्र घड्याळाचं असेल, तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढली जाणार. आता त्यांनी कोणाची काय काय चर्चा, प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतो. पण मला वाटतं की शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो अजून तर झालेला नाही. अजून चर्चा चालू स्थानिक पातळीवर आहे. स्थानिक पातळीवरच्या चर्चेमध्ये एकमत झालं की ते वरिष्ठ पातळीवर कळवतील, मग त्यावेळेला ठरवून घेऊ. मुंबई महानगरपालिका बदललं जाईल चिन्ह अजित नाही, तुतारी आणि अजित पवारचा घड्याळ लढायचं झालं तर त्याचं वेगळंच लढणार. परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या महाविकास आघाडी म्हणून लढण्यामध्ये तुमचा जोर असेल का, आणि त्या पद्धतीने वरच्या पातळीवर अर्थात दिल्ली स्तरावरती काही मोठ्या नेत्यांची चर्चा झाली आहे का? एकत्रितपणे निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिका ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या ताब्यात जाऊ नये अशा प्रकारची मानसिकता असलेल्या सर्व पक्षाच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असताना येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतोय. एकत्रित राहण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत आहे. त्यात एकमत झालं तर आनंद आहे. काँग्रेसचं म्हणत आहे स्वतंत्रपणाने लढवायचं आहे, परंतु वरिष्ठ पातळीवर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.